खिलपट्टीवरती प्रथमतः गोलंदाजी करतो महाराष्ट्र शृंखलेमध्ये. पदार्पण असेल या सामन्याच्या माध्यमातून या गोलंदाजाचं अमोल. अगदी क्रिकेटची आवड आणि त्या आवडीपोटी कुठेतरी थोडासा मैदानात खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. भक्ताचीवाडी संघ आणि त्यांच्या समेत विपक्षात खेळताना पाहायला मिळालेला टेंबरेवाडी संघ, रुद्र पिंगले 11 टेंबरेवाडी संघ आपल्याला पाहायला मिळतोय. समजाई 11 क्रिकेट संघ टेंबरे यांच्याकडून दोन्ही फलंदाजासाठी षटकार हॅट्रिकसाठी 200 रुपयाचं पारितोषिक असेल. चला, अंबिलीचे एक युवा कार्यकर्ते आपल्याला देखील इथे मंचावरती आमंत्रित केले जाते. यायचं आहे, बसायचं आहे. यानंतर शेवटचा सामना आहे का, तिसरा सामना असेल आंबिलीचा. त्यांचं पाठीराखण करताना दिसेल आपल्याला आंबिलीचे युवा. जाऊया खिलपट्टीवरती. पहिला चेंडू हाताळण्यासाठी अमोल सज्ज आहे आणि स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय हरेश आणि नॉन स्ट्राईक एंडला असेल रुपेश. आणि पॉवर प्लेचा षटक हाताळण्यात अमोल. अगदी वेगवान चेंडू हाताळला. लाईन लेन मध्ये थोडासा बिघड पाहायला मिळाला. पहिल्या चेंडूवरती पंचांनी मात्र त्या चेंडूला दंडित केलाय. चेंडू जातोय आउटसाइड द लेग स्टंप आणि तिथे मात्र एक मोफतची फुकटची धाव आणि या धावेने मात्र रुद्र पिंगले 11 टेंबरेवाडी संघाचा खाता मात्र उघड झाला. इथे मात्र चांगला चेंडू, जोरदार अपील. पंच सांगतायत हा मात्र अगदी लेगेस्टी मिस करणारा चेंडू होता आणि तिथे मात्र बाल बचावला जातोय. फलंदाज हरेश. पहिला चेंडू निर्धाव खेळत असताना पाहायला मिळाला. रुद्र पिंगले 11 संघाकडून चांगली फलंदाजीची जोडी आपल्याला पाहायला मिळते खेळपट्टीवरती. परंतु पहिल्या चेंडूवरती अमोलने मात्र आपलं वर्चस्व कायम ठेवत असताना पहिला चेंडू निर्धाव. आणि प्रथमेश जाधव देखील अगदी अंबिली परिसर प्रीमियर लीग मध्ये अमोल या संघात खेळताना पाहायला मिळाला आपल्याला. प्रथमेशच्या कर्णधारीत त्याचाच खेळ पाहण्यासाठी आणि त्यांच्या गावाला सपोर्ट करण्यासाठी प्रथमेश जाधव देखील इथे उपस्थित झाले. त्यांचं देखील सहर्ष स्वागत आणि मंचावर यायचंय आमंत्रण आहे तुम्हाला आयोजकांच्या वतीने. आणि सलगचा तिसरा चेंडू निर्धाव. चांगला एक घातक फलंदाज आहे हरेश आणि हरेशला इथे मात्र बांधून ठेवण्याचं, जखडून ठेवण्याचं काम या अमोल गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळतंय. खूप चांगली गोलंदाजी होते. ज्यावेळी सरावाला या खेळपट्टीवरती सराव करत असतो त्यावेळी मी आलो होतो. खरोखर खूप चांगली गोलंदाजी होती. परंतु अगदी आपल्या सामन्यातून पॉवर प्लेचं षटक हातलत असताना चांगली कामगिरी करतोय चांगल्या रीतीने. अगदी खेळपट्टीचा चांगला अभ्यास. आता इथे मात्र डायरेक्ट पायावरती चेंडू आदळलाय, शरीराचा वेध घेतलाय आणि इथे पंचांनी मात्र दर्शवलंय, सांगितलंय हा विकेट मात्र माघारी परतावा लागेल. डीजे सलगचे 4 चेंडू निर्धाव आणि त्याच्यावरती एक विकेट देखील प्राप्त केली. आता डावखुरी हाताचा फलंदाज प्रभाकर मात्र खेळपट्टीकडे रवाना झालाय. अगदी विचार करण्यास भाग पडले टेंबरेवाडी संघाला. अमोल या गोलंदाजाने अनेक प्रश्न विचारले, त्याचा उत्तर मात्र हरेशकडे नव्हता आणि तिथे मात्र
चौथ्या चेंडूवरती माघारी परतवण्याचं काम या अमोल या गोलंदाजाने केलं आहे. कुठेतरी अगदी बगतावाडीची संघाकडून पाहायला मिळेल चांगली गोलंदाजी होते आणि संघनायक देखील खुश असेल की पहिल्याच षटकामध्ये अमोलला आणला आणि त्याचा फायदा मात्र आपल्या संघाला मिळवून दिला. चांगली कामगिरी अमोलच्या माध्यमातून राहिली. पहिला चेंडू स्वेअर फेकला होता आणि कुठेतरी बॅकफूटवरती ढकलण्याचं काम करायला पाहिजे होतं फलंदाजाच्या माध्यमातून. इथे मात्र फुलटॉस पद्धतीचा चेंडू फक्त आणि फक्त दिशा दाखवली, चेंडूला ढकवला सिली पॉइंट आणि पॉइंट मधून चेंडू जाईल 4 धावेंसाठी. खणखणीत दणदणीत चौकार प्रभाकरच्या माध्यमातून आलेला पहिल्या चेंडूवरती चौकार आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा युवाकरचा चेंडू होता, त्याच दिशेमध्ये चेंडूला ढकलला होता. क्षेत्ररक्षकांमध्ये थोडासा बदल केला होता, त्याचा फायदा मात्र भक्ताच्यावाडी संघाला मिळत असताना पाचवा शेवटचा चेंडू देखील निर्धाव आणि 1 षटकाच्या अंती 1 विकेट गमावल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचली 5 अंकावरती. डीजे या रायगड जिल्ह्याची शान कर्जत शहराचा सन्मान, या रायगड जिल्ह्याची शान कर्जत शहराचा सन्मान. दत्ता लोभी लोभी वडीचा त्याचा क्रिकेट जीव की प्राण, विलास निर्गुण भागोची वाडीचा त्याचे करून चालत प्यान. या रायगड जिल्ह्याची शान कर्जत शहरा. बघा भक्ताची वाडी संघाकडून दुसरं षटक हाताळताना पुन्हा एखादा लहान खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याचं नाव आहे राज. 7 क्रमांकाची जर्सी परिधान केले, अगदी चांगल्या रीतीने नटलेला देखील आहे. जर्सी पहा, ट्रॅक पहा, टी शर्ट खूप छान आणि गोलंदाजीचा स्टान्स देखील पहा. चांगल्या रीतीने मोजमाप घेऊन स्टान्स घेतलाय आणि चांगला रनअप घेत असताना पहिला चेंडू फेकलाय आणि पहिलीच विकेट मिळवण्याची संधी मात्र प्राप्त झाली आणि ती प्राप्त करून देईल आवी हा क्षेत्ररक्षक. विकेट मिळवून देतोय राजा गोलंदाजाला. डीजे या रायगड जिल्ह्याची शान कर्जत शहराचा सन्मान, या रायगड जिल्ह्याची शान कर्जत शहराचा सन्मान, या रायगड जिल्ह्याची शान कर्जत शहराचा सन्मान. धन्यवाद. अगदी आजच्या दिवसात पाहायला गेलात तर होम ग्राउंड वरती कामगिरी करत असताना दोन्ही गोलंदाज मात्र 7 चेंडूंपर्यंत खूप चांगली कामगिरी राहिले. अगदी राजा गोलंदाजाला तुम्ही विचार करायला गेलात तर अगदी कमी वयाचा हा गोलंदाज आपण, परंतु चांगला मात्र आपला प्रदर्शन इथे दाखवत असताना खेळपट्टीवरती. आता मात्र 2 डाऊनच्या भूमिकेत फलंदाज अभयला आपण पाहतोय, तिथे मात्र झेलची संधी होती, झेल उडाला होता. मिस टायमिंग स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळाला. कव्हर पॉइंट मधून क्षेत्ररक्षक देखील तिथे पोहोचला, परंतु झेल मात्र पकडू शकला नाहीये. तिथे मात्र झेल जमिनीला दान करत असताना धावा खर्च केल्या 1 आणि 1 धावेवरती धावफलक जाऊन पोहोचलाय 6 अंकावरती. आता मात्र स्ट्राईकला असेल, ज्याने पहिल्याच चेंडूवरती चौकार ढकलला होता, चौकार जमवला होता तो फलंदाज डावखुऱ्या हाताचा प्रभाकर. आता मात्र राजच्या विरोधात कशा रीतीने फलंदाजी करत 2 चेंडू वरती दुसरी विकेट घेण्याची संधी होती, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षकाची साथ मिळाली नाही आणि इथे मात्र नाराज थोडासा पाहायला मिळतोय राजा गोलंदाज. अगदी चांगली कामगिरी करत असताना राजा गोलंदाज अगदी टेंबरेवरच्या वाडीच्या फलंदाजांना कुठलाही मोठा फटका खेळण्यास संधी मात्र प्राप्त करून देत नाहीत, अशी गोलंदाजी होते भक्ताची वाडी संघाकडून. चांगली गोलंदाजी. तिसरा चेंडू घेऊन राजा गोलंदाज. आता मात्र पुण्यातला चेंडू होता, 8 धावा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र केला. चांगल्या रीतीने हा फटका जर खेळला असता, समोरच्या दिशेने जर हा फटका खेळला असता तर नक्कीच मोठा फटका मात्र खिचू शकला असता, परंतु इथे मात्र अगदी रिव्हर्सचा अटेम्प्ट केला आणि तिथे मात्र
पुन्हा निर्धाव चेंडू तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा निर्धाव चेंडू खेळत असताना प्रभाकर 3 चेंडू 4 धावांवरती खेळतोय. राज मात्र चांगल्या रीतीने गोलंदाजी करतोय. कुठलाही प्रेशर नाहीये, अगदी वय कमी आहे परंतु प्रेशर मात्र कुठलाच दिसत नाही त्याच्यावरती चांगल्या रीतीने. आता मात्र पुन्हा चांगला चेंडू स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडूला ढकलून दिलाय, तिथे मात्र मिस फील्ड आणि त्याचा फायदा टेंबरेवाडी संघाला मिळत असताना चेंडू निघून गेलाय. 4 धाब्यांसाठी आलेला चौकार डीजे. गावागावात रंगलाई खेळ नियोजन आहे. लहानसं ग्राउंड आहे, बाउंड्री देखील छोट्या आहेत. अगदी सरळ फलित जर फटके जर खेळले तर नक्कीच धावा जमू शकेल, परंतु इथे मात्र अगदी चांगले चांगले चेंडू देखील फेकले जात आहेत गोलंदाजाच्या माध्यमातून. पंच आम्हाला सांगतात आउटसाइड द लेग स्टंप हा चेंडू खराब चेंडू पंचांच्या माध्यमातून घोषित झालाय. त्याच्यावरती एक धाव मात्र धावफलकावरती जोडली जाईल. धावफलक जाऊन पोहोचलाय 11 या अंकावरती. अजून या षटकातील 2 चेंडू उर्वरित आहेत. 2 चेंडूवरती प्रभाकर हा फलंदाज किती धावा जमेल. अगदी नौका गोलंदाज त्याच्यावरती प्रेशर टाकू शकला असता, परंतु पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली. त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती देखील झेल उडाला होता. तिसऱ्या चेंडूवरती निर्धाव चेंडू आणि चौथ्या चेंडूवरती चौकार खाल्ल्यानंतर 5व्या चेंडूवरती वाईड फेकला आणि पुन्हा 5व्या चेंडूवरती झेल उडाला, परंतु झेल मात्र पकडला नाही, जमिनीला दान झाला आणि तिथे मात्र 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या आणि 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचला 13 या अंकावरती. अगदी चांगली गोलंदाजी होते. नव्याने गोलंदाजी करणारे गोलंदाज देखील चांगली कामगिरी करतायत, परंतु इथे मात्र क्षेत्ररक्षक खूप गच्चा कामगिरी करत असताना साथ मात्र मिळत नाहीये गोलंदाजाला क्षेत्ररक्षकांची. आता मात्र शेवटचा चेंडू राजा गोलंदाजाचा पाहायला मिळतोय. एक चौकाराचा विचार करायला गेला तो चौकार देखील क्षेत्ररक्षकाच्या हातून निसटला आणि तो देखील खराब क्षेत्ररक्षण होत असताना चौकार मात्र पाहायला मिळाला. अजून देखील 5 चेंडू खर्च केलेत, कुठलाही खराब चेंडू हातला नाहीये राजा गोलंदाजाने. चांगली कामगिरी करतोय राजा गोलंदाज. एकच धाव घेतले का या चेंडूवरती? एकच धाव. ओके, 12 धावा धावफलकावरती असतील. उजव्या हाताचा गोलंदाज आहे अभय, मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो. मिडल ऑर्डरला हा फलंदाज आलाय. चांगली कामगिरी करण्यासाठी मात्र त्याला पाठवलं गेलंय, परंतु इथे अगदी वैयक्तिक 4था चेंडू खेळत असताना इथे खातं उघड करतोय आणि षटक मात्र संपुष्टात आलाय. डीजे. धावफलकावरती 2 षटकाच्या अंती 2 विकेट गमावल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 13 या अंकावरती. तिसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती अविनाश आणि दरम्यान इथे मात्र या शृंखलेला भेट देण्यासाठी संतोष
शेंडे इथे उपस्थित झाले, त्यांचे देखील सहर्ष स्वागत आणि पुढच्या इनिंगमध्ये तुम्हाला त्यांचा आवाज मात्र ऐकायला मिळेल. चांगली कॉमेंट्री आणि धोत्रेवाडीच्या टुर्नामेंटमध्ये पहिल्या दिवसात त्यांचा तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. संपूर्ण दिवसासाठी त्यांना मात्र इथे पाचारण केलं जाईल. धोत्रे स्वर्गीय मंगेश दादा 11 यांच्या माध्यमातून जी शृंखला रंगली गेलेली आहे तिच्यात मात्र 20 तारखेला येत्या गुरुवारी तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल संतोष शेंडे यांचा. इथे मात्र खराब चेंडू, वाईटची घोषणा. इथे मात्र सांगितलं होतं, विश्वास होता टेंभरेवाडीच्या पाठीराख्यांना. ज्यावेळी दुसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू हातलत होता गोलंदाज तेव्हा मात्र स्ट्राईकला होता, तिथे मात्र सिंगल धाव मिळाली. आणि सांगितलं होतं पाठीराख्यांनी का हा मात्र मोठे फटके खेचू शकतो आणि मिडल ऑर्डरला का त्याला पाठवलाय. अगदी मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा हा अभय हा फलंदाज इथे मात्र षटकार खेचतोय. वैयक्तिक 8 धावेंवरती खेळत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. इथे मात्र कार्पेटच्या साहाय्याने चेंडूला ढकलून दिला होता, तिथे मात्र पुन्हा एकच धाव पाहायला मिळेल. एक धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 21 या अंकावरती. सुरुवातीच्या 2 गोलंदाजांचा विचार करायला गेला तर नौके गोलंदाज होते, चांगल्या रीतीने गोलंदाजी पाहायला मिळाली. आणि तिसऱ्या षटकात गोलंदाज अविनाश मात्र इथे आलाय आणि त्याच्यावरती मात्र प्रहार चढवायला सुरुवात केले, परंतु इथे मात्र तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा कमबॅक करताना पाहायला मिळाला. अविनाश गोलंदाज निर्धाव चेंडू फेकत असताना चांगल्या रीतीने गोलंदाजी करतोय. अगदी नव्याने या संघाची उभारणी केले. 2-4 खेळाडू अनुभवाचे खेळाडू देखील आहेत. अगदी संघाला मात्र पुढे नेण्याचं काम या जुन्या जाणत्या खेळाडूंकडे आपल्याला पाहायला मिळेल. परंतु दरम्यान चौथ्या चेंडूवरती पुन्हा आलाय घनागती प्रहार, चेंडू जाईल सीमा पलीकडे, आलाय तो षटकार डीजे. मात्र प्रश्नाचं उत्तर असेल का? उत्तर मात्र नव्हतं. झेल मात्र उडाला होता, फटका मात्र फसला होता. तिथे मात्र चेंडू क्षेत्ररक्षकाला चकवत असताना हवेतून अगदी हातातून निसटला आणि चेंडू गेला सीमाजवळ आणि तिथे मात्र धावा मिळतील 4 धावेच्या मदतीने धावफलक आतापर्यंत जाऊन पोहोचलाय 31 या अंकावरती. जिथे दुसऱ्या षटकामध्ये धावा कमी होत्या तिथे मात्र 2 षटकार, 1 चौकार, 1 सिंगल तर 1 व्हाईट अशा रीतीने धावा खर्च करत असताना गोलंदाज अविनाश. आता मात्र रडार मध्ये चेंडूला उडवलाय, चेंडू जाईल कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून, आलाय तो खणखणीत दणदणीत रामदेव बाबा पतंजली षटकार डीजे. इथे मात्र शेवटचं आणि हाणामारीचं षटक कर्णधार कुणाच्या हातात देईल. धावफलक जाऊन पोचलाय 37 या अंकावरती. तिसऱ्या षटकामध्ये धावा मात्र भरपूर अशा खर्च केल्या.
24 धावा खर्च करत असताना अविनाश गोलंदाज कुठलीही विकेट मात्र कमावली नाही, परंतु धावा मात्र भरपूर खर्च होत असताना खर्चालू अगदी एक दानशूर गोलंदाज तुम्हाला पाहायला मिळाला भक्ताची वाडी संघाकडून खेळताना अविनाश. आणि गोलंदाजी मार्क होती पंढरी. आता मात्र पहिला चेंडू उडवलाय, चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक पोचलाय, बनेल दर्शक, चेंडू निघून जाईल. 6 धाव्यांसाठी आलाय तो ब्रँडेड षटकार डीजे. धन्यवाद. अगदी पहिल्या चेंडूवरती पंढरीला मात्र प्रेशर टाकत असताना फलंदाज अभय त्याच्या फलीतील दुसरा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. वैयक्तिक 5 चेंडू 15 धावांवरती खेळतोय. पुन्हा आलेला ब्रँडेड षटकार. अगदी सुरुवातीचे 2 गोलंदाजाचा विचार करायला गेला तर नौखे गोलंदाज त्यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली. 2 सलामीचे फलंदाज देखील माघारी परतवले, परंतु 1 डाऊन आणि 2 डाऊनच्या भूमिकेत आलेले दोन्ही फलंदाज इथे मात्र अगदी आक्रमक ठरत असताना षटकार हॅट्रिकसाठी सोमजाई माता 11 संघ टेंबरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आहे. इथे मात्र 200 रुपये जमा करायचे. इथे षटकार हॅट्रिक पाहायला मिळते अभय या फलंदाजाच्या माध्यमातून. डीजे अगदी पैशाला किंमत नसते, परंतु अगदी या फलंदाजांचा मनोबल वाढावा आणि कुठेतरी त्यांनी केलेल्या कामगिरीची बक्षीस म्हणून अगदी 200 रुपयाचं पारितोषिक सोमजाई माता क्रिकेट 11 संघ. अजून 3 जर षटकार मारले तर पुन्हा 500 रुपयाचं पारितोषिक असेल. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत आणि शेवटच्या 3 चेंडूवरती जर 3 षटकार आलेत तर पुन्हा 500 रुपयाचं पारितोषिक असेल. इथे मात्र अगदी रडार मध्ये चेंडू होता, बॅटची जमला तितका टायमिंग जमला नव्हता, परंतु इथे मात्र चेंडू मात्र अगदी गॅप झोन मध्ये आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू दोन्ही क्षेत्ररक्षकांना चकवून अगदी सीमालगत जाऊन पोहोचलाय आणि तिथे पुन्हा धावा मिळतील 4. अगदी 2 षटकांमध्ये फक्त आणि फक्त धावा होत्या 12 आणि त्यानंतर ह्या दोन्ही फलंदाजाने अगदी आपली फली तापवायला सुरुवात केली आणि चांगल्या धावा जोडत असताना धावसंख्या जाऊन पोहोचले आतापर्यंत 58 या अंकावरती. इथे मात्र धाव पूर्ण होईल, बेल्स नाही पाडली. 1 धाव मात्र संघाच्या खात्यात दिली जाईल आणि डावखुरी हाताचा फलंदाज आता मात्र शेवटचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज असेल. त्यांनी देखील 3 चौकार आणि 2 षटकार ठोकले होते. तो फलंदाज प्रभाकर आता मात्र स्ट्राइक एंडला पाहायला मिळेल. आता मात्र का स्ट्राइकला गेलो होतो हे सांगत असताना धावसंख्या मात्र बलाढ्य इथे धावफलकावरती पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोचली 66 या अंकावरती. येणारे 24 चेंडू 67चा पाठलाग करावा लागेल भक्ताची वाडी संघाला. जोपर्यंत क्षेत्ररक्षण सजवलं जाईल तोपर्यंत ऐकूया सुमधुर संगीत. पहिल्या 2 षटकाचा विचार करायला गेला तर एक विकेट कमवत असताना
धावा खर्च केल्या होत्या. पहिल्या षटकात अमोल या गोलंदाजाने 5 तर दुसऱ्या षटकात 1 विकेट कमावून धावा खर्च केल्या होत्या. 8-13 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या 2 षटकांमध्ये. त्यानंतर आलेला गोलंदाज अविनाश त्याच्यावरती फलंदाज हवी ठरले अभय आणि प्रभाकर आणि चांगली कामगिरी करत असताना तिसऱ्या षटकात 24 धावा तर चौथ्या षटकात पंढरीला मात्र अगदी गारद केला आणि 29 धावा मात्र त्या षटकात ठोकल्या आणि जिथे 40 धावांचा लक्ष्य वाटत होता तिथे मात्र लक्ष्याला मात्र 66 या अंकावरती जाऊन पोहोचलाय आणि 67चं लक्ष्य इथे मात्र ठेवलं गेलंय भक्ताची वाडी संघासमोर. गोलंदाजी मार्क होती टेंबरे संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. रुपेश हा गोलंदाज अगदी फलंदाजीमध्ये नाराज केलाय संघाला परंतु गोलंदाजीमध्ये चांगली कामगिरी करेल का येणारे वेल मात्र सांगेल. तोपर्यंत सलामीचे 2 फलंदाज भक्ताची वाडी संघाकडून पाहायला मिळतात. एकीकडे असेल अजय तर एकीकडे तुषार. अगदी घातक फलंदाज आहेत. खेळपट्टीचा अनुभव आहे आणि कोणत्या दिशेमध्ये फटका खेचल्यानंतर चांगल्या रीतीने चेंडू ट्रॅव्हल होतो ते देखील माहीत आहे आणि त्या जोरावरती संघाला मात्र विजयाकडे नेतील का ही जोडी आपल्याला पाहायला मिळेल. कितपर्यंत धावा कुठतील. पहिला चेंडू रुपेशच्या मदतीतून अजयसाठी. इथे मात्र मोठा फटका केलायचा होता. रुपेश स्वतः इथे मात्र सरसावला पुढे. झेल हातातून निसटला आणि यष्टीरक्षक तिथे पोचला होता. तो मात्र दुसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल पकडत असताना अजय या फलंदाजाला पहिल्या चेंडूवरती माघारी परतत असताना डीजे चला दुसरा सामना आजच्या दिवसातील ठोंबरवाडी यंगस्टार ठोंबरवाडी तर एकीकडे असेल जांभूलवाडी. दोन्ही संघाच्या संघ नायकांना विनंती असेल टॉस बॉक्स मध्ये यायचे नाणेफेकीसाठी. इथे मात्र पहिला चेंडू स्टेप आउट केला आणि चेंडूला मात्र आंब्याच्या वरून मात्र धडकवण्यात यशस्वी झालाय फलंदाज अविनाश डीजे. इथे मात्र पहिल्या दुसऱ्या चेंडूवरती षटकार खेचत असताना वैयक्तिक पहिला चेंडू खेळत होता परंतु पुन्हा इथे बॅटची कडा यष्टीरक्षक तिथे पोहोचला. कुठली चुकी नाही काही गडबड दिसून आली नाही ना तिथे मात्र पुन्हा एक षटकार खेचल्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती हजेरी लावल्यानंतर माघारी परतत असताना पाहायला मिळतोय अविनाश फलंदाज. चला ठोंबरवाडी यंगस्टार ठोंबरवाडी विपक्षात जांभूलवाडी दोन्ही संघाचे संघनायक इथे उपस्थित आहेत. नाणेफेकीचा कौल करण्यासाठी मी विनंती करेल या शृंखलेचे आयोजक भगवान दादा भगत यांना. तिसऱ्या चेंडूवरती पुन्हा कमबॅक करत असताना पहिल्या चेंडूवरती विकेट मिळवली होती त्याचप्रमाणे दुसऱ्या चेंडूवर देखील विकेट मिळवली आणि इथे मात्र भक्ताजीवाडीचे 2 फलंदाज
माघारी परतत असताना इथे मात्र ठोंबरवाडी संघाने नाणेफेकी जिंकले आणि क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय मात्र इथे पाहायला मिळतोय. या चेंडूवरती 2 धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. चांगला चेंडू होता, त्याला मात्र पायडलशिप केला निखिल या फलंदाजाने, त्याच्यावरती 2 धावा जमवल्या. इथे मात्र चांगला फटका खेचत असताना नो मॅन झोन मध्ये चेंडूला ट्रॅव्हल केलाय. चेंडू हवेत होता परंतु चेंडू उचलणार फेक करणार तत्पूर्वी एक धाव मात्र सहजरित्या पूर्ण केली 5व्या चेंडूवरती आणि धावा मात्र त्या जाऊन पोचल्यात 8-9 या अंकावरती. इथे मात्र पुन्हा मोठा फटका खेळण्याच्या नादामध्ये झेल उडालाय. पुन्हा यष्टी रक्षक येईल, चुकी करणार नाहीये आणि तिसरा झटका देत असताना रुपेश मात्र चांगली गोलंदाजी करतोय. डीजे तितकाच मोठा
आणि नाव देखील राहुल राहुल या मालकाचं नाव मात्र इथे मात्र बॅटची कडा आणि यष्टिरक्षक तिसरा झेल पकडत असताना कुठली चुकी नाहीये यष्टिरक्षकाच्या माध्यमातून चांगला झेल पकडत असताना कुठेतरी पहिल्या 2 षटकामध्ये वाचला होता टेम्परेज संघ अगदी कुठलाही अभ्यास न करता सराव न करता खिलपट्टीवरती उतरल्या का काय परंतु इथे मात्र जशी 2 षटके संपले तिसऱ्या षटकाला सुरुवात झाली आणि तिथे मात्र आपली पॉवर दाखवायला सुरुवात केली टेंभरेवाडी संघाने आणि तिथे मात्र चांगला विजयाच्या दिशेने आगीकूच करताना टेंभरेवाडी संघ पाहायला मिळतोय. अगदी स्वप्नांचा विचार करायला गेलात तर एक अनुभवी गोलंदाज आहे. आतापर्यंत 3 विकेट कमावून दिल्यात आणि विकेट हॅट्रिकच्या कदारवरती सोपाना गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय आणि ते नौका फलंदाज खेळपट्टीवरती पाहायला मिळतोय विशाल अशी कामगिरी करावी लागेल. संघ अडचणीत आहे आणि त्या संघाला अडचणीतून काढेल का विशाल हा फलंदाज सपाच्या विरोधात फलंदाजी करायची ज्याने आतापर्यंत 2 धावा खर्च करत असताना 3 विकेटची कामगिरी करून दिली. शरीरभेदी चेंडू होता, वेगवान चेंडू होता. दरम्यान इथे मात्र पाहुणे उपस्थित होते या शृंखलेला भेट देण्यासाठी. श्री महेंद्र सदाशिव थोरवे आमदार कर्जत खालापूर शिवसेना चषक या चषकाला भेट देण्यासाठी वाहतूक सेना कर्जत भाऊ मिनमिने आणि त्यांच्या समेत याच परिसरातील मालू शेलके ज्ञानेश्वर करडे अगदी आपल्याला पाहायला मिळतात. या शृंखलेला भेट देण्यासाठी सदिच्छा भेट देत आहेत. त्यांचे देखील इथे या आयोजकांच्या वतीने सहर्ष स्वागत. धावसंख्या जाऊन पोहोचले आतापर्यंत 15 या अंकावरती. आता मात्र 42 धावांची गरज असेल येणाऱ्या 6 चेंडूमध्ये. पहिल्या चेंडूला सन्मान देत असताना पंढरी मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये चेंडूला ढकलला आणि तिथे मात्र 1 धाव पूर्ण केली. जाऊया खेळपट्टीवरती पुन्हा इथे मात्र आता घराघरी प्रहार करण्याचा प्रयत्न अगदी अंधाधुंद फटके खेळण्याचा प्रयत्न आपल्याला इथे वक्ताचीवाडी संघाकडून पाहायला मिळाला. नौका फलंदाज आहे. आता मात्र मॅच गमावले परंतु आपला नाव मात्र इथे खेळपट्टीवरती करत असताना पाहायला मिळतोय. प्रयत्न इथे पाहायला मिळतोय परंतु चेंडू आणि फलीचा संपर्क होत नाहीये. आता मात्र चांगल्या रीतीने संपर्क झालाय. चेंडूला उडवला तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहे. पुन्हा क्षेत्ररक्षकाला चकवून चेंडू मात्र निघून गेला. 4 धावांसाठी आलाय तो चौकार. डीजे इथे मात्र चांगला फटका होता. स्क्वेअर लेग रिजन मध्ये फटका खेळला होता. तिथे मात्र क्षेत्ररक्षण पोहोचला आणि तिथे मात्र उचलणार फेकण्यात तत्पूर्वी 2 धावा सहजरित्या पुनश्च पूर्ण केल्या. आता मात्र थोडासा शफल झाला होता आणि शफल होऊन फटका खेळायचा होता परंतु इथे पुनश्च संपर्क नाहीये फलीचा आणि बॅटचा
आणि इथे मात्र चौथ्या षटकाची देखील समाप्ती झाली. तिसऱ्या षटकाची समाप्ती झाली. अजूनही 6 चेंडू उर्वरित आहेत. गोलंदाजी मार्कवरती झालाय सज्ज संतोष हा गोलंदाज. 6 चेंडू 45ची गरज आहे. हरेश इथे मात्र पुन्हा गोलंदाज बदलला जातो. हरेशला मात्र इथे पाचारण केलं गेलंय. या षटकानंतर इनिंग ब्रेक मध्ये इथे पाहुण्यांचा मात्र सन्मान केला जाईल. 6 चेंडू 45ची गरज, अगदी मोठ्या फटक्यांची गरज आहे. 1-2 नो जर पडले तर नक्कीच सामन्यामध्ये पुनरारंभ करू शकतो भक्ताचीवाडी संघ. इथे मात्र स्टेप आउट होऊन फटका खेळायचा होता. चेंडू मात्र अगदी खालीच राहिला. फलंदाजाला समजला नाही, सरळ निघून गेला एष्टी रक्षकाच्या हातात आणि निर्धाव चेंडूची सांगता हरीशच्या माध्यमातून पाहायला मिळाली. इथे मात्र फटका खेचलाय. क्षेत्ररक्षक तैनात, बनेल दर्शक, चेंडू जाईल डोक्यावरून, येईल तो षटकार. डीजे अगदी पंढरी हा जुना जाणता फलंदाज आहे. अष्टपैलू कामगिरी करतो, गोलंदाजी देखील करतो, परंतु आज गोलंदाजीमध्ये खराब प्रदर्शन राहिला. परंतु फलंदाजीची आपली पॉवर दाखवत असताना इथे मात्र चौथ्या चेंडूवरती माघारी परतावं लागेल पंढरी या फलंदाजाला. डीजे इथे मात्र 9व्या क्रमांकाचा फलंदाज सिद्धार्थ मात्र खेळपट्टीवरती आपल्याला पाहायला मिळतोय. आता मात्र आखोटाचा चेंडू वेगवान चेंडू होता. अगदी गती या चेंडूवरती आपल्याला पाहायला मिळाली होती आणि त्या कारणास्तव इथे मात्र बीट झाला फलंदाज आणि सरळ निघून गेला. एष्टी रक्षकाच्या हातात चेंडू पाहायला मिळाला आणि तिथे निर्धाव चेंडूची सांगता. चांगली गोलंदाजी, चांगली फलंदाजी टेंबरेवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळाली. 4 चेंडू 6 धावा खर्च केल्या, 1 विकेटची कमाई केली हरेश या फलंदाजाने. आता मात्र चेंडू हवेत आहे. स्वतः गोलंदाज चेंडूकडे धावला होता, परंतु थोडासा फंबलिंग झाला आणि तिथे मात्र चेंडू पर्यंत पोहोचू शकला नाही आणि 1 धाव पूर्ण केली. आता पुन्हा अगदी ज्याने 2 चौकार खोचले होते, 1 चौकार खेचला होता, तो फलंदाज स्ट्राईक एंडला आपल्याला पाहायला मिळतो शेवटचा चेंडू खेळण्यासाठी. आता मात्र लेग साईडच्या दिशेने फटका खेळण्याचा प्रयत्न, असफल प्रयत्न आपल्याला पाहायला मिळाला. तिथे निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. सहजरित्या एकतर्फी विजय टेंबरेवाडी संघाकडून आपल्याला पाहायला मिळाला. अगदी रुद्र पिंगल 11 या संघ टेंबरेवाडी इथे विजय होतोय पहिल्या सामन्यात आणि यानंतर होणारा सामना टेंबरेवाडी संघाने नाणेफेकी जिंकले. प्रथमतः क्षेत्ररक्षण असेल जोपर्यंत